बिझी असा संडे गेल्यानंतर आज मंडे आहे आणि मंडेला माझा उपवास असतो. सो मी आज साबुदाणा खिचडी बनवते. साबुदाणा खिचडी बनवायची माझी पद्धत तुम्हाला दाखवते. मी बटाटे मस्त बारीक चॉप करून धुवून फक्त तेलामध्ये परतायला ठेवले होते आणि आता ते थोडेसे शिजलेले आहेत. त्यामध्ये मस्त मिरची टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सो मिरची मस्त थोडीशी परतून घेतली, मस्त बारीक केलेली आहे ती. त्यामध्ये साबुदाणा टाकूया. हा रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतला आहे मी. साबुदाणा टाकला की त्याच्यामध्ये लगेच शेंगदाण्याचा कूट टाकायचा, म्हणजे साबुदाण्याची खिचडी चिकट नाही होत, मोकळी मोकळी आणि छान होते. सो आता हे छान परतूया. थोडीशी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतून घ्यायची, म्हणजे ती छान शिजली जाते. हे बघा थोडासा कलर बदलला आहे आणि आता याच्यावरती थोडीशी झाकण टाकूया, म्हणजे वाफ दाबली की खिचडी छान मऊ आणि एकसारखी शिजली जाते. त्यामुळे आता मी याच्यावरती थोडंसं झाकण घालते. तुमच्याकडे साबुदाणा खिचडी कशी करतात मला नक्की सांगा. मला जिरे, कढीपत्ता वगैरे अशा काही गोष्टी आवडत नाही खिचडीमध्ये. साधी सिंपल छान साबुदाण्याची खिचडी छान लागते ना, आम्ही असेच खातो. आता दिसत असेल तुम्हाला बऱ्यापैकी खिचडी झालेली आहे. थोडीशी अजून परतून घेते आणि आपण खायला रेडी आहोत. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला.